नवी मुंबईतला जो तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव आणि त्यानंतर जो राजकीय गोंधळ सुरू आहे त्याविषयीचा हा अपडेट आहे। नवी मुंबई महानगरपालिकेतील भाजप वगळता सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी वर्षावर दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्र्यांनंतर हे लोकप्रतिनिधी आता राज्यपालांनाही भेटणार आहेत। या शिष्टमंडळात महापौर सुधाकर सोनावणे, सभागृह नेते जयवंत सुतार, स्थायी समितीचे सभापती शिवराम पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत, शिवसेनेचे गटनेते द्वारकानाथ भोईर, ज्येष्ठ नगरसेवक MK मढवी, नामदेव भगत या सगळ्यांचा समावेश आहे। आणि या शिष्टमंडळाने राज्यपालांची वेळ भेटीसाठी आता तुर्तास मागितलेली आहे। रामनाथ दवणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्याबरोबर आहेत। रामनाथ, 3 महिन्यांची मुदतवाढ मुख्यमंत्र्यांनी दिली तुकाराम मुंढे यांना, यानंतर त्यांच्या विरोधातले सगळे नगरसेवक आहेत एकवटलेले दिसत आहेत। राज्यपालांकडे भेटीसाठी त्यांनी आता वेळ मागितली आहे, काय अपडेट आहे? रुजुता, नक्कीच या ठिकाणी तुकाराम मुंढे यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव जो आहे हा या ठिकाणी मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्वरित जो आहे हा निर्णय द्यावा अशी भूमिका जी आहे ही या ठिकाणी राष्ट्रवादी जी आहे नवी मुंबई सत्तेत, काँग्रेस त्याच पद्धतीने शिवसेनेची पाहायला मिळते। आज या ठिकाणी महापौर सुधाकर सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ जे आहे सुरुवातीला मातोश्रीवरती दाखल झालं, त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याची ही माहिती समोर येते। मातोश्रीवर या ठिकाणी उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्यानंतर आता थेट वर्षावरती मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी शिष्टमंडळ जे आहे ते दाखल झालेलं आहे। यामध्ये आपण पाहिलं की सुधाकर सोनावणे स्वतः महापौर आहे, त्याच पद्धतीनं काँग्रेसचे गटनेते जिल्हाध्यक्ष दशरथ भगत, त्याच पद्धतीनं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जे आहेत नामदेव भगत, MK मढवी हेही या ठिकाणी या शिष्टमंडळामध्ये दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्र्यांशी यावेळी चर्चा केली जाणार आहे। अविश्वास ठराव तुकाराम मुंढे यांच्या विरुद्ध झाला, त्यानंतर तुकाराम मुंढे यांना निलंबित करावं अशी मागणी जी आहे ही नगरसेवक करताना पाहायला मिळते। रामनाथ, आपल्याला त्यांची भूमिका माहिती आहे, पण मुख्यमंत्र्यांशी नेमका ते काय मुद्द्यांवर संवाद साधणार आहेत? मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं 2 दिवसापूर्वी स्पष्टीकरण केलं आहे की तुकाराम मुंढे हे चांगल्या पद्धतीनं काम करतायत। जय महाराष्ट्रशी एक्सक्लुझिव्ह मुलाखत देताना या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी देखील तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी सर्वसामान्य नवी मुंबईकर आहेत अशी भूमिका देखील स्पष्ट केली होती। त्यामुळे कुठे ना कुठे तुकाराम मुंढे यांच्यावरती कारवाईबाबत भाजपा जे आहे, खास करून मुख्यमंत्री जे आहेत हे या ठिकाणी शिथिलता दाखवतात की काय अशी चर्चा होण्यास सुरुवात झाली होती। यामुळे सर्वत्र गोंधळ जो आहे हा अविश्वास ठरावानंतर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये पाहायला मिळाला। उद्धव ठाकरेंची भेट गेल्यानंतर स्वतः आता मुख्यमंत्र्यांशी हे शिष्टमंडळ चर्चा करणार आहे। निलंबनाची कारवाई जी आहे ही सुरुवातीला या ठिकाणी तुकाराम मुंढे यांच्या विरुद्ध करावी अशी मागणी केली जाणार आहे, अशी तात्पुरती सुरुवातीची माहिती जी आहे ही मिळते। दरम्यान या ठिकाणी तुकाराम मुंढे हे जे आहेत लोकप्रतिनिधींचा अपमानित करतात, त्याच पद्धतीनं हुकुमशाही पद्धतीनं जे आहेत काम करतात, अशा पद्धतीचा आक्रोश जो आहे हा या ठिकाणी नगरसेवकांना पाहायला मिळतो। आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून आपली भूमिका जी आहे ही मुख्यमंत्र्यांसमोर मांडली जाणार आहे। मुख्यमंत्र्यांशी याबद्दल चर्चा करण्यात येणार आहे। या चर्चेनंतर नेमकं मुख्यमंत्री काय भूमिका घेतात हे पाहायला लागणार आहे। रुजुता, नक्कीच रामनाथ, खूप खूप धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। यानंतरचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेतच राहू। वर्षावर हे शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे। तुकाराम मुंढे यांच्या विरोधात आक्रमक झालेले दिसत आहेत त्यांचे विरोधक आणि त्यांचं नेतृत्व करतायत महापौर सुधाकर सोनावणे। आणि हे शिष्टमंडळ आता वर्षावर मुख्यमंत्र्यांची सध्या भेट घेणार आहे आणि पुन्हा एकदा आपली बाजू समजावून त्यांना सांगणार आहे।